नमस्कार दर्शक हो, स्वागत आहे आपलं महासतलोक चॅनल मध्ये, जिथे घेतला जातो सत्याचा शोध. आणि मी आज आली आहे आध्यात्मिक प्रदर्शनी संत रामपालजी महाराजांच्या सतलोक आश्रम ढवळपुरी येथे. आणि माझ्या सोबत आहेत, नमस्कार सर, नमस्कार. मनोज दास. हे महाराष्ट्रातलेच आहेत आणि इथे सेवादार म्हणून काम करतात. आणि आज मनोज दास आपल्याला इथल्या आध्यात्मिक प्रदर्शनीचं पूर्ण माहिती देणार आहेत. इथे हे संपूर्ण इथे जे कार्यक्रमासाठी जे जगत लोक येतात ना, हा. तर त्यांच्यासाठी इथं आपले जे पण शास्त्रांना अनुकूल जे काही इथे भक्ती सांगितल्या जाते, हा. तर त्याच्यामध्ये इथं प्रमाण दिलेलं आहे. तर इतक्या दिवस आपल्याला जे काही परमेश्वराचं परिपूर्ण शास्त्रांना अनुकूल जे काही माहिती नव्हती, शब्दांची ओळख नसल्यामुळे, म्हणून इथं संत रामपालजी महाराज आपल्याला पूर्ण इथलं कोणत्या शास्त्रामध्ये कशा पद्धतीने परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे ते इथं पूर्ण संपूर्ण माहिती दिल्या जाते. आणि संपूर्ण धर्मग्रंथांच्या अनुसार दिल्या जाते. आपण इथं बघू शकता. जसं की इथे हे संपूर्ण वेद ठेवलेले, त्याच्यानंतर इथे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ठेवलेले आहे. धम्मबुद्धी हे पवित्र या पुस्तकामध्ये दिलेले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण कबीर साहेबांना गुरु बनवलेलं होतं. त्याचं प्रमाणित हो बघू शकता ना, हे बघू शकता तुम्ही. इथे दिलेले आहे का यांनीच मला घडवलंय, असं हे आत्मकथा, माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पुस्तक आहे त्याचं पेज नंबर आहे आपलं 115 वरती. तिथं लिहिलेलं आहे का यांनीच मला घडवलेलं आहे. तर त्यांचे पहिले गुरु हे आपले बुद्ध होते आणि दुसरं त्याच्यानंतर म्हटलंय का माझे दुसरे गुरु हे कबीर साहेब होते. हो, ठीक आहे. हे चार वेद, हो, हे पूर्ण हे इथं आपले संपूर्ण वेद येते. हे पवित्र बायबल. हो, हे पवित्र बायबल पण याच्यामध्ये संपूर्ण सृष्टी, आपण जसं म्हणतो की जसं साईबाबा पण म्हणताय का सबका मालिक एक आहे, तसं आज आपण जर बघितलं तर इतर प्रत्येक धर्माचं व्यक्ती बोलतोय की आमचा परमेश्वराने सृष्टी रचली, आमच्या परमेश्वर सृष्टी रचली. पण संत कबीर संत रामपालजी महाराजांनी या संपूर्ण जेवढे पण जे काही आपले धर्म त्या सगळ्या धर्मांतून दाखवून दिलेले का तो पूर्ण परमेश्वर एक आहे आणि त्याचं नाव कबीर देव आहे. जसं की मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही आपली जी श्रीमद भगवद्गीता आहे, ही आपली श्रीमद भगवद्गीता आहे. तर या गीतेच्या माध्यमातून आपण हे सांगू शकतो की जसं की या गीतेच्या जसं साईबाबा बोलले की पूर्ण परमेश्वर एक आहे, तसंच भगवान श्रीकृष्णांनी पण गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये सांगितलेलं आहे की तो पूर्ण परमेश्वर शोधा. तिथं गेल्यानंतर आपण ह्या पृथ्वी तलावर परत येणार नाही आणि मी स्वतः पण त्याला शरण गेलेलो आहे. हो, जसं की तो पूर्ण परमेश्वर कोण आहे, मग याचं वर्णन गीता अध्याय 15 श्लोक 1 ते 3 मध्ये दिलंय की त्या संपूर्ण सृष्टीची रचना आपल्याला जर माहित झाली तर आपल्याला तो पूर्ण परमेश्वर कोण आहे हे समजू शकतो. आणि तो पूर्ण परमेश्वर गीता अध्याय 8 श्लोक 9 मध्ये दिलेला आहे, ज्याचं कवियम सांगितलंय, पण ते कबीर देव आहे जो सर्वव्यापी सर्वज्ञ दिलेलं आहे तिथं. श्रीमद देवी भागवत. हो, श्रीमद देवी भागवत. यामध्ये काय सर, इथे तर जसं की आपण हे तुम्ही बघा, इथे सगळे जेवढे शास्त्र ठेवलेत ना, तर यांनी जसं की आपण हे बघू शकतो, नोट्स पण ठेवलेले आहेत बघा. एकच मिनिट सर, कमाल आहे सगळेच. आणि इव्हन एवढंच नाही, गरुड पुराण पण ठेवले बरं का. आणि इथे दिलेलं आहे, हे बघा, कर्माचे फळ देवी देवतांनाही चुकले नाही. बघताय का सगळे? देवता भी उस फल भोगो को रोकने में समर्थ नाहीये. म्हणजे जो काही त्रास होतोय तो त्यांना पण तो त्रास सहन करावा लागतोय. आणि ते हे जसं की आपण हे देवी भागवत पुराण पण बघू शकतो की आज जर आपण संपूर्ण सृष्टीचा मालक शोधताना बरेच लोकांचं म्हणणं असं आहे की आपण ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापर्यंत सीमित आहे, पण खरं तर त्यांना आई आणि वडील पण आहे. जसं की याच्यामध्ये आपण इथं बघू शकतो की ते नाशवान पण आहे. म्हणजे आपण जर फक्त त्यांच्या पुरतच सीमित जर राहिलो तर आपल्याला मुक्ती मिळू शकत नाही. म्हणजे आपण ते संपूर्ण सृष्टी रचता नाहीये, ज्याचं प्रमाण श्रीमद भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. आणि या शिवपुराण मध्ये पण आहे, जसं की हे शिवपुराण आहे, हे शिवपुराण दिलेले आहे. जसं की आज आपण जर आपल्या प्रत्येकाच्या दरवाजामध्ये जे आपण तुळस ठेवतोय, खरं पण त्या तुळशीचं रहस्य काय आपण याच्या माध्यमातून जाणून घेऊया. या शिवपुराण मध्ये 402 पान नंबर वरती दिलेलं आहे. दर्शक हो, इथे बघा, तुम्ही बघू शकता, जवळपास पूर्ण याच्यामध्ये सगळे शास्त्र ठेवलेले आहेत आणि शास्त्रामधून प्रमाणित करून दाखवलं जातं की पूर्ण ब्रह्म कोण आहे. मराठी असो, हिंदी असो, कुठल्याही भाषेमध्ये ते सांगू शकतात. आणि एवढंच नव्हे तर इथे मराठी सतग्रंथ पण ठेवलेले आहेत आणि सगळेच ग्रंथ जवळपास आहे. जर तुम्हाला मी दाखवते तर इथे या, तुम्हाला दाखवते. इथे बघा, श्री नवनाथ भक्ती सागर सुद्धा आहे, श्री गुरु चरित्र सुद्धा आहे आणि स्टिकी नोट पण ठेवलेले आहेत. आणि इथे बघा, श्री नामदेव महाराजांची गाथा सुद्धा आहे.
एकनाथ की भागवत सुद्धा आहे. भरपूर पुस्तक आहे. अच्छा, त्याच्यामध्ये बघा हे पण आहे पुस्तक, श्री मुक्ताबाई चरित्र व गाथा. गाडगे महाराजांचं पण पुस्तक आहे. श्री एकनाथ महाराजांची गाथा पण आहे. म्हणजे बघा सगळ्या याच्यामध्ये कबीरांचा उल्लेख येतोय आणि इथे सगळेजण हेच म्हणताय की कबीर इज गॉड. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि बघूया की सत्य काय आहे. भेटूया महासतलोक चॅनलवर.